माझं नाव आहे आहान याज्ञिक आणि माझा भाऊ म्हणजेच सोहम याज्ञिक तो आता कुठेतरी बाहेर गेलाय. तर मी मी शिकतो मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये आणि मी 5वीत आहे. मी आज तुमच्या समोर एक मनाचे श्लोकचं प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवणार. प्रेझेंट करू दे का? हा. आहे का? आहे आहे करतो ना. ओके. हा थँक्यू. हा थँक्स. तर नेक्स्ट स्लाइड. हा. तर मी एक मनाचे श्लोक असे कसे झाले ते मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार. श्री रामदास स्वामी यांची यांनी चाफळ येथे 1647 ला 48 ला स्थापन केली आणि आणि त्या अंगापूरच्या दोहातून स्वामींना एक रामाची सुंदर मूर्ती मिळाली. तर मग ती मूर्तीची त्या स्थापना त्या चाफळाच्या मंदिरात करण्यात आली आणि तेथे रामनवमीचा उत्सव मोठा थांब थांबमाठा थांबून सेकंड थाटामाटात सुरू झाला. मग हे आपल्या शिवाजी महाराजांना कळलं. मग शिवाजी महाराज त्यांना अन्नदान देत होतं. अन्नधान्य देत होतं. मग एक वर्ष असं झालं की शिवाजी महाराज त्यांचं अन्नधान्य एका लवकर नाही आली आणि मग कारण त्यांनी एका वॉर मध्ये नाही तर त्यांचं किंगडमचं काहीतरी काम करत असतील. मग मग काही शिष्य म्हणजे रामदास स्वामीचे शिष्य त्यांना त्यांना असं त्यांना काळजी वाटलं की अरे ते शिवाजी महाराजांनी ते अन्नदान नाही पाठवलं, काय झालं असेल बरं. मग मग ते जेवणानंतर रामदास स्वामीकडे गेले. मग 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 त्याच्या समोर ही विषय काढली. रामदास स्वामींना म्हणलं, रामदास स्वामी हे अन्नदान अन्नदान शिवाजी महाराजांनी पाठवलं नाही का, ते कुठे आहे. तर मग रामदास स्वामी त्यांचं म्हणणं अ, स- ऐकून घेतलं. तर मग ते ऐकून घेतल्यावर ते म्हणले, अरे तुम्ही कशाला काळजी करताय. ज्या रामाचा आपण उत्सव करत आहोत तो केवळ कैवल्यादाता आहे, मोक्षदाता आहे. मग मग या साध उत्सवाची काळजी तो घेणार नाही का. आदित्य काका नेक्स्ट स्लाइड. हा. सर्व सर्व शिष्यामंडळी सर्व शिष्य मंडळी निघून गेल्यावर स्वामींनी कल्याण स्वामीला बोलवून घेतलं त्यांच्या खोलीत. तर मग कल्याण स्वामी अल्ला बोलून त्यांना सांगितलं की मी काय काय ते श्लोक म्हणणार आहेत ते तू लिहून काढ. मग मग ते सुरू झालं घनाधीश तो ईश सर्व गुणांचा आणि असं 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 समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्री रामदास स्वामी, नो ऑफेन्स, श्री रामदास स्वामी हे अ, एकानंतर एक श्लोक सांग सांगत होते आणि कल्याण स्वामी ते लिहून काढत होते. तर मग तर मग मग त्या उद्याच्या सकाळपर्यंत तेव्हाच त्यांचं हे लास्ट शब्द अ गण हे लास्ट शब्द कुठे मने दास विश्वास था मुक्ती भोगे हे हे शब्द म्हणून त्यांनी त्यांनी रामदास स्वामींनी
उठून घेतलं आणि कल्याण स्वामीला सांगितलं की हे हे कल्याण स्वामीने सांगितलं सगळ्या दुसऱ्या शिष्यांना सांग की ह्याचे ह्याचे काय म्हणतात? हे श्लोक म्हणत तुम्ही कॉपी करा आणि मग ते भिक्षा मागा. तर मग कल्याण स्वामी सगळ्या शिष्याकडे गेल्या आणि म्हणल्या ह्याच इतर शिष्यांना नाकला नखला थांब. तर तयार करून घेतल्या भिक्षेसाठी निघेलेल्या सर्व शिष्यांना त्या वाट्यात आले. मग ते भिक्षा मागताना ते मनात ओके एक्सक्यूज मी ते भिक्षा मागता त्यांनी त्या लोकांना भिक्षा मागून ते मनाचे श्लोक म्हणत होते. आजार आजही रामदासी मनाचे श्लोक म्हणत भिक्षा घेतात व ती मोठा जमा करतात. त्या वर्षी हे श्लोक ऐकवत रामदासी म्हणतानी शिष्यांनी भिक्षेद्वारा धान्य इतर खाद्य सामग्री वगैरे काय काय वगैरे वगैरे गोळा केली आणि उत्सव थाटमाटात साजरा केली. संकल्प निष्ठा बाबा संकल्प निष्ठा स्वार्थबुद्धीने केलेले असले तर लोकोपयोगी कार्यासाठी परमेश्वरी सहाय्य मिळत जाते. हा तर आता मी तुम्हाला 5 मनाचे श्लोक म्हणून दाखवणार. नेक्स्ट स्लाइड. हा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभतो गुणांचा शारदा मूर्छत्वावनाचा गोमुपंत आगंत लिहारवास मना सज्जना भक्ती पंक्तीची जावे तरी श्रीहरी पाहिजे स्वभावे जनी नित्य ते सर्व सोडून राहावे जनी वंद्यते सर्व भावे करावे सदा प्रभामय रामचिंतित राव पुढे वैखरी राम आदी वदाना सदाचारः थोर साधून येतो जयितोचितो मानवी धन्य होतो मनावासना दुष्टकामानयेन नला सर्वदा पाप बुद्धी नको रे मना सर्वदा नीती सोडून नको मना सतरी सार विचार मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प मना कल्पना ते नको विषयांच्या
विकाई घरे हो जनी सर्व जगची. जय जय रघुवीर समर्थ. थँक्यू.